माथे फिरून लहान मुलांना डांबून ठेवले। 15 वर्षाखालील 20 ते 22 मुलांना डांबून ठेवल्याची माहिती मिळतेय। व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याची माहिती आहे। तर साकीनाका पोलीस आणि क्राईम ब्रांच 10चं पथक घटनास्थळी रवाना झालंय। व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याची माहिती मिळते। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पवईमध्ये ही धक्कादायक घटना घडली। एका माथे फिरून 15 वर्षाखालील जवळपास 20 ते 22 मुलांना डांबून ठेवल्याची घटना घडली आहे। या ठिकाणी आता साकीनाका पोलीस आणि क्राईम ब्रांच 10चं पथक आता घटनास्थळी रवाना झालेलं आहे। तर ही 20 ते 22 मुलं या ठिकाणी कशी पोहोचली या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांच्याकडे। संजय, काय सांगाल अधिकचे अपडेट्स? नक्कीच मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये पवई परिसर जो आहे या परिसरामध्ये एका माथेफिरी करून जे आहे ते 14 ते 15 वर्ष वयोगटातील 18 ते 20 मुलं जे आहे ते ओलीस ठेवण्यात आलेली आहे। मागील तासाभरापासून ह्या मुलांना जो आहे तो माथेफिरी करून बंदिस्त करण्यात आलेला आहे। सध्या त्या ठिकाणी साकीनाका पोलीस असेल किंवा क्राईम ब्रांच 10चे युनिट जे आहे ते देखील घटनास्थळी पोहोचलेले आहे। पोलिसांकडून त्या माथेफिरूला समजवण्याचा प्रयत्न देखील करण्यात येत आहे। मात्र सध्या तरी पोलिसांना त्यामध्ये यश आलेले नाही। मात्र हा माथेफिरू नेमकं त्याच्याकडे कुठलं शस्त्र किंवा काही आहे का या संदर्भात देखील पोलीस अद्याप अनभिन्न आहेत। त्यामुळे पोलीस देखील मोठ्या कसोशीने आणि काळजीपूर्वक या घटनेचा जो आहे तो धन्यवाद संजय। या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय गेल्या तासाभरापासून या व्यक्तीनं जवळपास 20 ते 22 मुलांना ओलीस ठेवल्याचं समोर आलेलं आहे। 20 ते 22 मुलांना एका रूम मध्ये डांबून ठेवलेलं आहे।